नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळची अशी गोड सुरुवात झाली आहे आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता मुलीला टिफिन बनवत आहे. तर मी काल मेथीची भाजी घेतली होती. बापरे, एवढी महाग आहे ना, 30 रुपयाला घेतली बरं का ही मेथीची भाजी. आणि ही आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं खाल्लेलं बरं का. मेथीची भाजी जास्तीत जास्त प्रमाणे कच्ची खात जावं, ती तर खूप चांगलं असतं कच्ची खाल्ल्याने. तर मी तिला खूप आवडते मेथीची भाजी म्हणून मी घेतली होती. आणि काल बाजारात गेली होती. बापरे, खूप साऱ्या इतक्या महाग भाज्या होत्या ना, तरी मी जे लागतं तेवढ्या भाज्या घेतल्या. पालक वगैरे आणि वाटाणा वगैरे. वाटाणा पण आता ह्या सीझनमध्ये असतो म्हणून एक 15-20 दिवस महागच भेटेल. एक 50ला 60ला अर्धा किलो किंवा 120चा किलो. मग त्याच्यानंतर तो पण स्वस्त होऊन जाईल. कसं सीझनमध्ये जास्त थोडं महाग असतं पहिल्यांदा, की परत स्वस्त होऊन जातं. तर मस्त असा गावरान लसूण आणला होता बरं का मी. 100 रुपये नाही, 150 रुपये केजी आणला होता. आणि जो मोठा असतो ना, इलायती म्हणतात त्याला, तो 100 रुपये किलो होतो. पण मी देशीच आणला होता. आणि मग छान असतं परीला भाजी करून देत होते मी. त्यात टॅमॅटो टाकलं. टॅमॅटो टाकून बघा इतकं छान लागतं ना तायांनो. टॅमॅटो टाकल्यावर खूप छान भाजी होते बरं का. त्यासाठी मी टमॅटो, मिरची आणि शेंगदाणा कूट थोडासा एवढंच टाकते आणि मीठ. आणि अशी सिंपल भाजी इतकी छान लागते ना, गरम गरम चपातीसोबत खूप छान लागते. आणि तिचं आवरायचं होतं. तिचे केस वगैरे विंचारले. तिला रोज खूप मोठे केस, मुलगी कापूनच देत नाही केस, म्हणून तिचे रोज विचारावं लागतात मला. असं विचार तसं विचार म्हणून तिच्यामध्ये मला 1 तास जातो आणि स्वयंपाकामध्ये मला अर्धा तास जातो. कारण की मी तिच्यासाठी फक्त 2 चपाती बनवत असते आणि भाजी. आणि उठल्याच्या नंतर मग मी परत त्यांना गरम गरम चपाती नाश्ता वगैरे देते. त्यानंतर मग टिफिनला बनवून देते मी. तर चपाती वगैरे झाली माझी. आणि आमच्या शेतातले गहू असल्यामुळे खूप छान चपात्या होतात बरं का. त्याच्या शेतातूनच आम्हाला येतं गहू, बाजरी, ज्वारी. काय आम्ही म्हणजे नाही का, आमच्या रानात नाही सासू सासरे लावत. फक्त ज्वारी आणि बाजरी आणि गहू एवढंच 2 लावतात. कधी कधी शेंगदाणे वगैरे असं आमच्या रानात पीक होतं. तर आम्हाला जेवढं लागतं तेवढंच घेऊन येते मी. आणि तिची एवढी मस्ती चालू असते ना, सकाळ सकाळचं पटपट आवरत नाही, उगं टाइमपास करत बसते. मला एक काम नाही, मला 3-4 कामं वाढवून बसते. मग सर्वांना तिने हाय केलं. मग मला पण देवपूजा करायची होती. मस्त अशी मी देवपूजा वगैरे केली. सकाळची एवढी घाई असते ना ताईंनो, तिचं आवरायचं. आणि त्यात शंभू झोपलेला असतो, पण आज तो उठला होता म्हणून त्याचं पण बघायचं. मग तिला आले खाली घेऊन, तर बापरे, असा कबुतराने राडा केला होता ना पार्किंगमध्ये. माझं सीट वगैरे सर्व खराब केलं. मग ते स्वच्छ वगैरे करून घेतलं. मग त्याच्यानंतर तिला म्हटलं, चल बाई बस, खूप उशीर झाले. परत येऊन मला घरातला सर्व राहाडा बघायचा आहे. आणि एक ताई म्हणली होती, तुम्ही सकाळी कसं कसं काम आवरता, तर ते आमच्याशी शेअर करा. म्हणून मी म्हटलं चला व्हिडिओ काढू. तर खूप मोठे सारे भांडे पडले होते, ते घासले वगैरे मी स्वच्छ. आणि त्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेतलं. ना जायचं होतं म्हणून मी त्यांचं पटकन आवरायचं होतं म्हणून पटपटकन भांडी घासून घेतले. आणि शंभूला चाय बिस्किट वगैरे दिलं मी. त्यांना पण नाश्ता दिला मी, मेथी आणि चपाती. त्याच्यानंतर भांडी झाले बरं का माझे सर्व घासून. आणि मला जायचं होतं माझ्या मम्मीकडं, थोड्या वेळ काम होतं. पण मी म्हटलं गेल्यावर जाईल मी. त्यानंतर दिला डबा वगैरे. आणि चला म्हटलं आता तुम्ही जावा पटकन, म्हणजे मला कामं सुचतील. मग ते गेले. कसा वाटला गाईज ब्लॉग? आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. बाय सर्वांना.